मित्रांनो नमस्कार. समाजामध्ये एक ना अनेक जाती, धर्म, रूढी, परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे एक समाज असा आहे, तो वर्षानुवर्ष गावाच्या माळरानावर राहतो. गावाच्या माळरानावरच आपलं उपजीविकेचं साधन म्हणून जगत असतो. तर असा समाज आहे धनगर समाज, जो महाराष्ट्र, कर्नाटक, भारतातल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले या समाजाचे, याच धनगर समाजातून पुढे आलेले साहित्य, कला या विषयावर विपुल लेखन करणारे, धनगर समाजाबद्दलची आस्था असलेले संपादक रावसाहेब पुजारी हे नाव बऱ्याच जणांच्या परिचयाचं आहे. आज आपण त्यांच्याशीच खूप चर्चा करणार आहोत. समाजाच्या समस्या काय आहेत, धनगर समाजाची काय अपेक्षा आहे, तिथले आता सध्याचे नवीन आव्हानं काय आहेत, असं एकंदरीत आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जरूर तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडेल. थँक्यू. आज आपण तमदलगेच्या टोळबिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं हा परिसर आपण आज इथं समजावून म्हणजे या गावाला 1200 एकर डोंगराची आणि अगदी 600-650 एकर पिकाऊ क्षेत्र आहे. त्या जक्क म्हाताऱ्यानं पुढ्यात एखादं मूल घेऊन बसावं अशी या गावची एकूण रचना. हा गाव एक वेगळ्या पद्धतीचा महाराणांनी समृद्ध असलेला आणि अतिशय वेगळं पण जपणारं गाव आहे. या गावानं मेंढपाळ व्यवसाय चांगल्या पद्धतीने जपलेला आहे. गुरांची परंपरा या गावानं खूप मोठ्या प्रमाणात जपलेली आहे. गवत हा इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा एक मोठा आधार आहे आणि या संपूर्ण डोंगर परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गवतं येतात आणि ही गवतं हाच या इथल्या जनावरांच्या मुखातला मुख्य चारा आहे. मग ती मेंढरं असतील, शेरडं असतील, गायी असतील, म्हशी असतील, या सगळ्यांसाठी हा चारा अतिशय महत्वाचा आणि मोलाचा असतो आणि त्याची जपणूक कशी करावी या दृष्टीनं इथली माणसं धडपडत असतात. आणि या प्रत्येक धडपडणाऱ्या माणसामध्ये एखादा बडा शेतकरी असतो, अल्पभूधारक शेतकरी असतो, शेतमजूर असतो, अगदी भूमिहीन माणसं या गवतावरती आपली उपजीविका करत असतात. आणि हे गवत किती महत्वाचं आहे इथल्या लोकांच्या दृष्टीनं हे प्रामुख्यानं मी माझ्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते कातरबोना असेल, वालुग असेल किंवा माझं नवीन येणारं गवतायन हे जे पुस्तक आहे, या सगळ्यामध्ये हा गवत हा मी मुख्य धागा धरून त्याच्या भोवती फिरणारं लोकजीवन आहे, त्याच्या भोवती असणारी जैवविविधता आहे, इथले प्राणी पक्षी, इथली झाडं ती कशी या एकूण इथल्या व्यवस्थेशी जोडलेली आहेत याचं शब्दरूप मी माझ्या साहित्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला. जगभर महाराणं ही विस्तृतपणे विस्तारलेली आहेत आणि त्यांचा एक मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. महाराणं हे ग्रामविकासामधलं एक महत्वाचा घटक आहे, पण त्याच्याकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. खरं तरी महाराणं आणि कृषी संस्कृती, महाराणं आणि पशुसंस्कृती ही एकमेकाला पूरकपणे विकसित होत गेलेली आहे. जिथं महाराणं आहेत तिथं पशु आहेत, तिथंच मेंढपाळ व्यवसाय विकसित झालेला आहे. आपण कुठलंही महाराण बघितलं तर तिथं हे जैवविविधता आहे, विविध पक्षी आहेत, प्राणी आहेत. त्याचबरोबर तिथं येणारा मानव हा एक पशु असतो, मानव हा एक पशुपालक असतो आणि दुसरा मेंढपाळ असतो. ही दोन माणसं या महाराणावर ते जगत असतात आणि त्यांना महाराणाचं महत्व खूप चांगलं समजलेलं असतं. महाराणावर येणारी विविध प्रकारची गवतं आहेत, ती कुठल्या पद्धतीनं कुठल्या माळावर येतात आणि त्याचा आपल्या पशुपालनाला किती उपयोग होतो हे जाणणारा वर्ग म्हणजे हे गुराखी असतील, मेंढपाळ असतील, धनगर असतील, यांना जेवढं कळतं तसं इतरांना त्याचं फारसं गांभीर्य कळत नाहीत. आणि म्हणून ही जी मंडळी आहेत ही महाराणाशी कनेक्ट झालेली, डोंगर मातेशी कनेक्ट झालेली किंवा ज्यांची उपजीविकाच या संपूर्ण महाराणावरती आहे, ती माणसं गवत खूप आत्मीयतेनं जपतात. ती गवत हे खूप मोठं काम करत असतं. ते पडणारा पाऊस जमिनीमध्ये मुरवत असतं. मूलस्थानी जलसंधारण ही जी संकल्पना आहे ही महाराणावरती खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झालेली आपल्याला बघता येईल. किंवा
आज नवी कन्सेप्ट आलेली आहे की मोठी मोठी झाडं लावल्यानं जंगल वाढत नाही, पण तुम्ही जर गवतं वाढवली तर ही जैवविविधता खूप चांगल्या पद्धतीने बहरते, हे लक्षात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं ते विकसित व्हावं. गावाच्या गावं ही गवतावरती पोचलेली आहेत. अनेक गावांची उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात की केवळ गवताचं संगोपन केल्यामुळं, गवतं वाढवून त्याचा तिथल्या दुग्ध व्यवसायाला, तिथल्या विकासाला खूप मोठ्या पद्धतीनं उपयोग करून घेण्यात आलेला आहे. आणि या गवतामुळं संपूर्ण गावाचा विकास व्हायला खूप मोठी मदत झालेली आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं, पडणारा पाऊस हा एखाद्या झाडापेक्षा महाराणांनी पडलेला संपूर्ण पाऊस या गवताच्या माध्यमातून जमिनीत मुरत असतो आणि ती जमीन, त्या परिसरातलं जलपातळी ही वरती येताना आपल्याला लक्षात येते. हे गवताचं महत्व जाणणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला आपण आपल्या साहित्याच्या मध्यवर्ती आणावं असं मला मनापासून वाटलं. आणि म्हणून मी माझ्या लेखनामध्ये कातरबोना असेल, वालुग असेल किंवा माझी नवीन येणारी जी कादंबरी आहे गवतायन, त्याच्या मध्यवर्ती मी गवत हा घटक ठेवलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवतीचं सगळं विश्व त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. पर्यावरणाकडे पाहणाऱ्यांची जो दृष्टिकोन आहे तो खूप बदललेला आहे. बऱ्याचदा ही गवताळ महाराणा असतात, तिथं कुसळी गवतं वाढतात, काही चांगल्या पद्धतीची गवतं वाढतात, पण त्याचं ज्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं संगोपन व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात ह्या पाळीव प्राण्यांच्या वरती होत आहेत, जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांच्या वरती होत आहेत आणि त्याच्यावर उपजीविका करणारा जो घटक आहे तो त्यांच्यावर सुद्धा होतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे. आणि जर आपल्याला एकूणच समाजाचं बॅलन्स, संतुलन साधायचं असेल तर ही जी जैवविविधता आहे ती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि ती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आपण थोडंसं गावगाड्याचा विचार करताना, गावगाडा जसा विकसित होत गेला, गावं जशी वसली, त्याचवेळी गावाच्या भोवतणी वनराई असावी, गावाच्या भोवती गायरानं असावी, गोचर असावीत, अशा पद्धतीचा विचार पूर्वपार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि तशी ती विकसित सुद्धा केलेली आहेत. गावाला असणारं जनावरांचं बळ असतं, काही शेळ्या मेंढ्या असतील, काही गाई म्हशी असतील, ती चरण्याची एक निश्चित अशी जागा ठरवलेली आहे. आणि ही जी गायरानं आहेत ही प्रत्येक गावाला गायरानं आहेत, पण आज असं लक्षात येतं की या गायरानावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. ही गायरानं शोधावी लागतात आणि शोधून सुद्धा अनेक गावामध्ये ती सापडत नाहीत, त्याच्यावर सगळी अतिक्रमणं वाढलेली आहेत. खरं तरी गावाचं वैभव ही गायरानं आहेत, ज्याला आपण गोचर म्हणतो. अनेक गावामध्ये असं लक्षात येतं की थोरलं गोचर आहे, धाकटं गोचर आहे आणि अशी 2-2, 3-3 गोचर त्या ठिकाणी आहेत, कारण त्या गावाभोवतीचा तो सगळा परिसर विकसित होण्यामध्ये या गोचरांना किंवा या गायरांना अधिक महत्व असतं. तसंच वनराईचं सुद्धा आहे. अगदी वनराईचं गावच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे, पण आज वनराई सगळ्या संपलेल्या आहेत. याच्याकडे नव्या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. आजकाल ज्यावेळी जातीमध्ये तेढ वाढताना दिसत आहेत आणि एकूणच लक्षात येतं की जो डॉमिनंट समाज आहे त्याचं वर्चस्व आहे किंवा मूठभर असणारा हा नागरी समाज मध्यमवर्गीय आहे, त्याचं एकूण साहित्यामध्ये डॉमिनन्स आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10 ते 11% असणारा धनगर समाज साहित्यात फारसा कुठं दिसत नाही. अगदी अपवाद आहेत. बनगरवाडी सारखं व्यंकटेश माडगूळकरांची साधारणपणे 1952-55 दरम्यान त्यांची ती कादंबरी आली, त्यावेळी मराठी साहित्याला तो एक नवा आविष्कार होता आणि त्यामुळं त्या बनगरवाडीचं खूप कौतुक झालं. आज मराठी साहित्यामध्ये मैलाचा दगड ठरावा अशी बनगरवाडी ही धनगर समाजाच्या लोकजीवनावरती असलेली कादंबरी आहे. पण त्यानंतर सुद्धा काही धनगर समाजातल्या तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून, शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाच्या माध्यमातून त्यांचं अनुभव कथन केलेलं आहे. सांगायला आनंद वाटतो की मी धनगर ही प्राध्यापक श्याम येडेकरांचं जे पुस्तक आहे, संपूर्ण धनगर समाजाचा इतिहास त्या पुस्तकामध्ये आलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन काही लोकांनी त्यांची आत्मचरित्र लिहिलेले आहेत. याच्यामध्ये डोंगरापलीकडे डॉक्टर शिवाजीराव ठोंबरेंचं आत्मचरित्र आहे. त्यांनी शिक्षणासाठी
मेंढपाळी व्यवसाय करत करत कसा संघर्ष केला हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बिरोबा नावाचं मारुती वाघमोडेंचं पुस्तक आहे, किंवा एडका नावाचं डॉक्टर मुरहर केळे यांचं आत्मचरित्र आहे. ही जी पुस्तकं आहेत यातनं त्या धनगर समाजातनं पुढे आलेली ही नवी पिढी आहे, ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अक्षरं गिरवली आणि आपली आत्मवृत्त त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. नवनाथ गोरेसारखं फेसाटी हे त्यांचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक आहे, किंवा नागू विरकर यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष हेडाम्या त्यांच्या कादंबरीतनं मांडलेला आहे, किंवा मी आता अलीकडे लिहिलेलं कातरबोन हे संपूर्ण धनगर समाजाचं चित्रण त्याच्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अलीकडच माझं वालुग नावाचा एक कथासंग्रह आलाय, त्याच्यामध्ये सुद्धा धनगरी साहित्य कसं आहे, धनगर समाजा साहित्यातनं कसा आला पाहिजे याचा एक प्रयत्न केलेला आहे. असं नवं साहित्य या धनगर साहित्याच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहे. आणि हे साहित्य सुद्धा जसं दलित साहित्य वेगळा प्रवाह घेऊन पुढे आलं, ग्रामीण साहित्य वेगळा प्रवाह घेऊन आलं, किंवा आदिवासी साहित्य जसं आलं, तसं हे गुराख्यांचं मेंढपाळांचं साहित्य यापुढच्या काळात निश्चितपणे एक वेगळी दिशा पकडेल असा मला विश्वास वाटतो. भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी भाषा कशी समृद्ध होईल या पद्धतीनं लोक त्याच्याकडे बघू लागले. हे बघत असताना विविध प्रवाह त्यामध्ये आलेले आहेत. पण हा एक बाजूला पडलेला धनगर समाजातली बोलीभाषा ही अतिशय समृद्ध आहे. त्याच्यामध्ये हजारो शब्द असे आहेत की जे मराठी भाषेला नवीन आहेत, आणि ते नवीन नाहीत पण ते ओघाच्या ह्याच्यात बाजूला पडलेले आहेत. ते शब्द पुन्हा या साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न मी माझ्या दोन्ही साहित्य कृतीमध्ये खूप कसोशीनं केलेला आहे. मी माझ्या गेल्या 50 वर्षाचं आयुष्य जगताना मी खूप जवळून हा समाज बघितला. मी स्वतः एक मेंढपाळाचा मुलगा आहे, काही वर्ष चारणी केलेली आहे, आणि हे करताना मला तो समाज जसा समजला, जसा मी बघितला, तो मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. असे अनेक शब्द आहेत की जे नव्यानं या मराठी साहित्याला वैभवावर घेऊन जाऊ शकतात असं मला वाटतं. धनगरांची जी मेंढरं असतात, शेरडं असतात, त्यांना एक कंबाईन शब्द आहे जितराव. हा फारसा कुठं वापरला जात नाही, पण या धनगरी साहित्यामध्ये तो अत्यंत महत्वाचा शब्द आहे. वाडगं म्हणजे ते मेंढरं कोंडून ठेवायची जी हे असतं त्याला वाडगं म्हणतात, वाडा म्हणतात, किंवा कोंडवाडा असं म्हणतात. असे शब्द आहेत. किंवा मेंढपाळ हे त्यांच्या त्या मेंढरांची जी उसाबर करतात, त्यांची जी देखभाल करतात, त्याला उसाबर असा शब्द त्यांच्याकडे वापरला जातो. किंवा असे अनेक शब्द आहेत की आता कातरबोणं हा शब्द सुद्धा प्युअर धनगरी शब्द आहे. कातरबोणं म्हणजे धनगरांच्याकडं मेंढपाळांच्याकडं वर्षातनं 2दा मेंढरांच्या अंगावर येणारी जी लोकर आहे ती कातरली जाते. ती सामूहिकपणे म्हणजे 8-10 मेंढपाळ एकत्र येतात आणि ते कंबाईनपणे ती कातरणी करतात. त्या निमित्तानं त्या घरामध्ये एक गोडधोड जेवण केलेलं असतं, त्याला कातरबोणं म्हणतात. बोणं म्हणजे जेवण, आणि कातरणी निमित्त केलेलं जेवण म्हणजे कातरबोणं. असा मी तो त्या कादंबरीला माझा नाव दिलेलं आहे. वालुग हा सुद्धा असाच शब्द आहे की जे धनगर सामूहिकपणे ढोलवादन करतात. त्यांच्या वेगवेगळ्या जत्रा असतात, वेगवेगळे विधी असतात, वेगवेगळे सण असतात, त्याच्यामध्ये ढोलांचं जे सामूहिकपणे वादन करतात त्याला वालुग म्हटलं जातं. आणि वालुग ही माझ्या या कथासंग्रहातली मुख्य कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे, ज्याच्यामध्ये वालगासाठी तो शिवानंद नावाचा नायक असतो त्या कथेतला, तो कसा धडपडतो याचं सगळं चित्रण मी त्या कथेमध्ये मांडलेलं आहे. धनगर हा गावातला महत्वाचा घटक आहे, गावगाड्यातला. पण तो गावात नाही, गावाच्या बाहेर असतो त्याचं जगणं. कारण तो गाव कुसाबाहेर, त्याचे धनगरवाडे हे गावाच्या बाहेरच कायम वसलेले दिसतात. आणि त्यांची एक स्वतःची अशी संस्कृती त्यांनी विकसित केलेली आहे. याच्यामध्ये त्यांचं गाणं असेल, त्यांचं वाजवणं असेल, त्यांचं खाणं पिणं असेल, आणि एकूणच त्यांचं जे जगणं आहे ते त्या संस्कृतीतलं एक खास वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघाल की मेंढपाळ जो असतो तो असा हातावर भाकरी घेऊन खात खात त्या मेंढरांच्या मागणं फिरत असतो. त्याला असं काही कुठं बसून खावं, कुठंतरी सोय असायला पाहिजे
अशी त्याची अपेक्षाही नसते आणि तो त्या पद्धतीनं जगत असतो. त्यांचं ढोल वादन सुद्धा खूप वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक विधीमधला ढोलाचा रिदम हा खूप वेगळा असतो आणि हा रिदम तिथले संकेत देत असतो. म्हणजे एखादी शेवकळं चाललेली आहे, तिथं तो कशा पद्धतीने ढोल वाजवतो, एखादी पालखी निघालेली आहे तिथं कसं ढोल वाजवतो, किंवा एखाद्या भर चौकामध्ये गावाच्या वालूक चाललेला आहे आणि तिथं मग तो त्या ढोलावरती शिड्या मारतो, त्या ढोलावरती वेगवेगळ्या आवाज काढतो. एकूण हा ढोल वादनाचा एक वेगळा अ, अ, लहेजा ते धनगरी संस्कृतीमध्ये आहे आणि ही धनगरी सगळी संस्कृती खूप वेगळी आहे, इतर समाजापेक्षा खूप वेगळी आहे. तुम्ही असं बघाल की आज दलित समाज असेल किंवा इतर समाज असतील, ह्या परंपरेने आलेले सण विधी हे सगळ्यांनी मोडीत काढलेले आहेत. म्हणजे आज कुठली पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा विविध सण असतील, हे फारसे गांभीर्याने कोणी साजरे करत नाहीत. पण धनगर समाजामध्ये हे सगळे सण अतिशय गांभीर्यपणे, अतिशय रिच्युअलपणे ते साजरे करतात आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ती परंपरा खूप जपलेली आहे. या धनगरी समाजामध्ये खूप मोठं साहित्य दडलेलं आहे. तुम्ही धनगरी रामायण हा शब्द कधी ऐकला नसेल, पण धनगरांचं स्वतःचं रामायण आहे आणि नगर जिल्ह्यामधल्या काही गावामध्ये ते आत्ता अलीकडच्या एक 30, 25, 40 वर्षापूर्वीपर्यंत हे धनगरी रामायण साजरे करत होते. किंवा असं अनेक हे विधी आहेत. हा गजिनृर्ती हा धनगरी समाजातला एक अत्यंत महत्वाचा खेळ आहे की ज्याच्यामध्ये सामूहिकपणे ही धनगरांची मुलं गजिनृत्य करत असतात. एक एक संघपणे त्यांच्यात एक भावना असते आणि ते सगळं जपण्याचं काम ही या समाजातली तरुण मंडळी करत असतात. याच्यामध्ये हेडाम आहे, याच्यामध्ये शेवकळ आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गजिनृत्ती सारख्या या आहेत. डिंब घालणं हा एक धनगरी ढोल वादनातला अत्यंत समृद्ध असा प्रकार आहे आणि त्याची एक कला या काही तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित केलेली आहे. त्या समाजानं त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेला एखादा आयडॉल्स असतो. धनगर समाजापुढं असे फार मोठे आयडॉल्स दिसत नाहीत. आत्ता अलीकडं अहिल्यादेवींचं नाव पुढं आलेलं आहे. अहिल्यादेवीला आदर्श मानून त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न या समाजातली मंडळी करतायत. अलीकडंच बाळूमामा हे आदमापूरचं देवस्थान आहे, त्याचाही उगम झालेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना डोळ्यासमोर समाज संघटित होण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. असे आयडॉल्स खूप आहेत या धनगर समाजाला, कारण फार मोठी परंपरा या धनगर समाजाला आजवर आहे. अनेक राजे रजवाडे या धनगर समाजांनी अनुभवलेले आहेत. पण तो इतिहास या नव्या पिढीपुढे सांगण्याचं प्रयोजन फारसं कोणी करत नाही आणि त्यामुळं चांगले आदर्श संगोळी रायण्यासारखा क्रांतिकारक कर्नाटकमध्ये होऊन गेला, ज्यानं स्वातंत्र्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. अशा माणसांचं आयडॉल्स आपण उभी करू शकलो नाही, ही खरी तरी आपली दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. धनगर हा खास करून मेंढपाळ समाज त्यातला हा शेतीवरती आधारित उपजीविका करणारा समाज आहे आणि कुणबी म्हणजे शेती करणारा तो कुणबी आणि धनगर यांचं एका घोंगड्यावर बसणारी ही मंडळी आहेत. म्हणजे शेतामध्ये मेंढरं बसवली तर शेताचं पीक वाढतं, त्यातलं लेंड्या मूत त्याच्या शेतीला खत म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि त्यामुळं अनेक शेतकरी महिना 2-2 महिने आपल्या शेतामध्ये मेंढरं बसवतात आणि त्याचं ते संपूर्ण रान खतवतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या रानामध्ये थेट आपण खत टाकतो. म्हणजे शेळ्या मेंढ्यांचं ताजं मूत असतं, ताजं लेंड्या असतात, त्याच्यामुळं ते रान किंवा त्या रानातला सेंद्रिय कर्ब वाढीला खूप चांगली मदत होते. म्हणजे उकरंड्यात कुजवून खत टाकणं आणि थेट शेतात मेंढरं बसवणं हा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्या शेतकऱ्यांना हे कळलं ते शेतकरी निश्चितपणे याचा उपयोग या मेंढपाळांचा किंवा या मेंढ्यांचा रानामध्ये खतवणीसाठी करून घेतात आणि त्यामुळं या दोन्ही समाजामध्ये कुणबी म्हणू किंवा एकूण शेती करणारा शेतकरी समाज आणि मेंढपाळ यांचं एक जिव्हाळ्याचं नातं असतं. ते एकमेकाला जपत असतात. म्हणजे रान रिकामं झालं की पहिल्यांदा मेंढपाळांना सांगतात की
तिथलं ते जो पालापाचोळा पडलाय तो तुमच्या मेंढराला खायला द्या, खायला बोलवा. आणि आणि मेंढपाळ सुद्धा त्या शेतकऱ्याला काही अडचण आली तर तिथं जाऊन त्याच्या रानामध्ये त्याची ती काही काढणी असेल, मळणी असेल, त्याला मदत करतात. आणि रिकामं झालेल्या मोकळ्या रानामध्ये त्याची मेंढरं बसवतात, तिथलं चारा खायला त्याला देतात. अशा पद्धतीनं तो समाज समांतरपणे एकमेकाला काम करत असतो आणि याच्यातून दोन्ही समाजाचा विकास होताना दिसतोय. धनगर हा एक शब्द ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10 ते 11% हा समाज आहे, पण तो असा विखुरलेला आहे. काही जिल्ह्यामध्ये त्याचं गणना खूप आहे. म्हणजे तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा विचार केला, नगर जिल्ह्याचा विचार केला किंवा बीड आणि आजूबाजूच्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा विचार केला तर तिथं धनगर कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. ती तिथल्या राजकारणावरती, समाजकारणावरती, सहकारावरती, अर्थकारणावरती परिणाम करेल इतकी त्यांची संख्या आहे आणि ते तिथं डॉमिनंट आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सांगोल्यामधनं 11 वेळा गणपतराव देशमुख सारखा धनगर समाजातनं पुढे आलेला आमदार त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचं कारण तिथं त्या समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्याचा खूप मोठा चांगला परिणाम होतो. आणि अशा पद्धतीनं पण इतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातलं सुद्धा ही संख्या कमी अधिक प्रमाणात खूप मोठी आहे. पण या समाजाची जी दुखणं आहेत, या समाजाची ज्या मागण्या आहेत त्याच्याकडं शासन फारसं गांभीर्यानं बघत नाही. कारण धनगर आणि धनगड याच्यामध्ये या समाजाला अडकवून त्यांना जे दिलेलं आरक्षण आहे ST SCचं, ते सुद्धा STचं आरक्षण प्रामुख्यानं ते सुद्धा त्यांना मिळू दिलं गेलेलं नाही. आणि मग या समाजाची होरपट झालेली आहे. या समाज शिक्षणापासून दूर राहिलेला आहे, नोकऱ्यातल्या आरक्षणापासून दूर राहिलेला आहे. या समाजाला खरं तरी या सुविधा तुम्ही महाराष्ट्रात या पद्धतीनं त्याला या सुविधापासून वंचित केला, पण कर्नाटक असेल अन्य राज्यामध्ये त्यांना STचं आरक्षण मिळतं आणि त्यामुळे तिथले समाज खूप पुढे गेलेले आहेत. महाराष्ट्रातला समाज अजून शिक्षणापासून या नोकरीतल्या आरक्षणापासून खूप मागे राहिलेला आहे. धनगर समाज हा रानोमाळी भटकंती करणारा, भटकंती निमित्त गावोगावी फिरणारा, चारणीच्या निमित्तानं तो दरवर्षी जशी पंढरपूरची वारी लोक करतात त्या पद्धतीने हे मेंढपाळ समाज आषाढी कार्तिकीला म्हणजे पावसाळ्याचे दिवस आले की कमी पावसाच्या प्रदेशात पंढरपूर, सोलापूर त्या भागापर्यंत जातात, विजापूरपर्यंत जातात आणि येताना पंढरीचं दर्शन घेऊन संपूर्ण कुटुंब त्यांची चित्रापसह ते त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. आणि तसंच हे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा म्हणजे तिकडली मंडळी सगळी कोकणात जातात आणि पुन्हा ही चारणी जी आहे त्यांची मेंढपाळांच्या चित्रपांच्या भोवती फिरणारी, ही ज्या वारीसारखी आहे, वारीच्या पेक्षाही त्याला मोठी परंपरा आहे. फार पूर्वीपासून ही त्यांची वर्षानुवर्षीची चारणी वारी सुरू असते. याचबरोबर या समाजामध्ये अनेक अशा चांगल्या गोष्टी जपल्या जातात. म्हणजे धनगर समाजातली लग्न तर अतिशय रिच्युअल असतात, त्यामध्ये विविध विधी असतात. म्हणजे अनेक परंपरा त्यामध्ये जपल्या जातात. म्हणजे धनगरांची बहुतेक सगळीच्या सगळी लग्न ही 3 दिवस 5 दिवस अशा स्वरूपाची साजरी असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे विधी सगळ्या केल्या जातात आणि त्यामध्ये ते पालखी आणतात, देव आणतात, देवाच्या साक्षीनं त्या नवरदेवांच्या गाठी बांधल्या जातात. हे एक युनिक आहे, वेगळं आहे आणि हे धनगर समाजाने आजवर खूप चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे. समाजाचं जीवन बघितलं तरी ते सगळं भटकंतीचं जीवन आहे. कधी ते स्थिर नाही. म्हणजे धनगरांची मेंढी ही एका जागी कधीच राहत नाही, एका जागी ती कधीच चरत नाही. त्या मेंढी जशी फिरते तसं धनगरांचं जीवन त्या राटगाडग्याभोवती फिरत असतं. आणि याच्यामध्ये घरची महिला जी आहे ती खूप महत्वाची घटक असते. कारण ती जेवढी त्या मेंढपाळाला मदत करते तेवढं या एकूण याच्यामध्ये दुसरं कोणीच याला करत नाही. कारण धनगराचं जीवन हे रस्त्यावरचं आहे, रानावरचं आहे, माळरानातलं भटकंतीचं जगणं आहे. पण त्या कुटुंबाला स्थैर्य देण्याचं काम त्या घरातली महिला करत असते. त्या घरातली जी ज्येष्ठ स्त्री असते म्हणजे म्हातारी स्त्री असते ती हे सगळं त्या नव्या स्त्रीला, नव्या
सुनेला, नव्या नातीला, नव्या मुलीला हे सगळं संस्कार करत असते आणि त्यातनं हा समाजाची वीण खूप चांगल्या पद्धतीनं बांधली गेलेली आहे. आणि म्हणून या समाजाचं जे जगणं आहे ते अजूनही सुस्थिर असं वाटतं. मुलं हे शेळी पालन वगैरे का करू इच्छित नाहीत? नाही करत. का? काय म्हणतात का तसं? ते म्हणतात म्हणजे ह्यांची उसाभर कोण करणार, कष्टाचं आहे, परवडत नाही. परवडत आहे, परवडत काय असं का नाही, कष्ट जास्त आहे. हा कष्ट जास्त आहे नाही. त्या मुलांना कष्ट नको आहे जास्त. हा ना बाय, लगेच पैसा पाहिजे. होय होय. कष्ट हा शिक्षणामुळे सुद्धा ती वळत नाही तिकडे. नाही शिक्षणामुळे वळत नाही. धनगर समाजामध्ये लग्नामध्ये तरी हळद दळण्यापासून ते त्या विधीतलं जे धान्य असतं वेगवेगळ्या किंवा मुहूर्ताची मेढ असते त्या प्रत्येक विधीमध्ये त्या महिलेचा मोठा रोल असतो. आणि ही महिला आपल्या धनगराविषयी, आपल्या देवाविषयी, आपल्या परंपराविषयी, आपल्या पुण्याईविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं ओवीच्या माध्यमातून ती गात असते. आज अनेक महिला ज्या आहेत त्या पुरुषाच्या बरोबरीनं ओव्या गातात आणि त्या ओव्यामध्ये या स्त्रियांचं जगणं त्या व्यक्त करत असतात. सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं, उभ्या राहिल्या जाग्याला गा समद्याच्या साक्षीनं, बिरुबाच्या गादीला गा बिरुबाच्या गादीला, शेळ्या मेंढ्या सोबतीला शेळ्या मेंढ्या सोबतीला, सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं, उभ्या राहिल्या जाग्याला गा ओवी गातो बिरुबा, उभ्या राहिल्या जाग्याला गा सुंबरान मांडलं, गोष्ट सांगतो जाग्याला गा तवाच्या बायळला, काशीलिंग बिरापा गा काशीलिंग बिरापा, काशीलिंग बिरापा गा काशीलिंग बिरापा, सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं.